आम्ही समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूपच खोल आहे. कारण ब्रेकअप हा फक्त एक शब्द नाही, तो मनाला हादरून टाकवणारा अनुभव असतो. आणि अनेक मुलींच्या मनात एक प्रश्न कायम असतो, ब्रेकअप झाल्यानंतर पुरुष नेमका काय विचार करत असेल? तो खरंच दुःखी असतो का, की तो पटकन पुढे निघून जातो, की तो फक्त दाखवतो की त्याला काही फरक पडत नाही? आज आपण पुरुषांच्या मनात डोकावणार आहोत, त्यांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांची शांतता आणि त्यामागचं खरं कारण समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक पुरुष सारखा नसतो. काही जास्त भावनिक असतात, काही कमी दाखवतात, पण बहुतेक वेळा पुरुष त्यांच्या भावना लपवतात. कारण लहानपणापासून त्यांना शिकवलं जातं, पुरुष रडत नाहीत, कमजोरी दाखवायची नाही. म्हणून ते आतून तुटलेले असले तरी बाहेरून मजबूत असल्याचा अभिनय करतात. ब्रेकअप झाल्यानंतर पहिला विचार त्यांच्या मनात येतो, हे खरंच संपलं का? कारण अनेक पुरुषांना शेवटच्या श्वासापर्यंत वाटत राहतं की कदाचित ती परत येईल, कदाचित पुन्हा बोलायला सुरू होईल, कदाचित हे फक्त भांडण असेल. सुरुवातीचे काही दिवस पुरुष स्वतःला खूप व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांसोबत फिरणं, गेम खेळणं, जास्त काम करणं, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं. कारण त्याला एकटं बसायचं नसतं. एकटेपणात आठवणी जोरात बोलायला लागतात. कधी तुम्ही पाहिलं असेल, ब्रेकअप नंतर काही मुलं लगेच खूप आनंदी असल्यासारखी पोस्ट टाकतात, पार्टीचे फोटो, स्टेटस, नवीन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न. पण अनेक वेळा ते खऱ्या आनंदासाठी नसतं, ते स्वतःला आणि जगाला दाखवण्यासाठी असतं की मी ठीक आहे. पण रात्री जेव्हा फोन शांत असतो, कोणी मेसेज करत नाही, तेव्हा त्यांच्या मनात जुन्या आठवणी फिरायला लागतात. तो विचार करतो, ती आता काय करत असेल, तिला माझी आठवण येत असेल का, मी काही वेगळं करू शकलो असतो का, चूक नेमकी कोणाची होती? आणि इथून सुरू होतो स्वतःशी चालणारा संघर्ष. काही पुरुषांना ब्रेकअप नंतर लगेच दुःख जाणवत नाही, कारण त्यांचा मेंदू आधी फ्रीडम अनुभवतो. त्यांना वाटतं आता कोणाला रिपोर्ट द्यायचा नाही, कोणाचं टेन्शन नाही. पण काही आठवड्यांनी वास्तव समोर येतं, तेव्हा त्याला जाणवतं की फक्त व्यक्ती नव्हती, ती सवय झाली होती. गुड मॉर्निंग मेसेज, फोन कॉल्स, भांडण, काळजी, हे सगळं अचानक संपतं आणि मग रिकामेपणा सुरू होतो. पुरुष अनेकदा त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करत नाहीत, म्हणून ते शांत राहतात. पण शांतता म्हणजे भावना नाहीत असं नाही. कधी कधी तो तिचं सोशल मीडिया चेक करतो, ती आनंदी आहे का पाहतो, नवीन कोणीतरी तिच्या आयुष्यात आलंय का हे पाहतो. आणि जर तिला आनंदी पाहिलं तर त्यांच्या मनात विचित्र भावना निर्माण होतात. एकीकडे त्याला आनंद वाटतो की ती ठीक आहे, पण दुसरीकडे मन दुखावतं, कारण त्याला जाणवतं की आता तिच्या आयुष्यात त्याची जागा उरलेली नाही. काही पुरुष लगेच दुसऱ्या नात्यात जातात. लोकांना वाटतं ते पुढे गेले, पण अनेक वेळा ते फक्त रिकामेपण भरायचा प्रयत्न करतो. कारण एकटेपणाचा सामना करणं सोपं नसतं. खरं सांगायचं तर पुरुष ब्रेकअप नंतर दोन गोष्टींमध्ये अडकतो, अहंकार आणि भावना. अहंकार म्हणतो तिच्याशी संपर्क करू नकोस, तू मजबूत आहेस. पण भावना म्हणतात एकदा तिचा आवाज ऐक, तिला सांग की अजूनही तिची आठवण येते. म्हणून अनेक पुरुष टाईप करून मेसेज डिलीट करतात, फोन नंबर उघडतात पण कॉल करत नाहीत, स्टेटस पाहतात पण रिप्लाय करत नाहीत. कारण त्यांना रिजेक्शनची भीती वाटते. त्यांना भीती असते की ती पुढे गेली असेल. काही पुरुष ब्रेकअप नंतर स्वतःला बदलायला सुरुवात करतात, जिम जॉईन करतात, करिअरवर फोकस करतात, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. कारण आतून त्यांना वाटत असतं की पुरेसा नव्हतो का. ही भावना खूप खोल असते. पुरुष जरी कमी बोलत असेल तरी त्यांना स्वतःच्या किमतीबद्दल प्रश्न पडतात. आणि हो, काही पुरुषांना खूप उशिरा जाणवतं की त्यांची काय गमावलं. जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे दूर जाते, जेव्हा तिचे मेसेज येणं बंद होतं, जेव्हा तिच्या आयुष्यात त्यांची जागा उरत नाही, तेव्हा मनाला जास्त वेदना होतात. कारण माणसाला अनेकदा गोष्टीची किंमत त्या गेल्यावरच कळते. पण प्रत्येक ब्रेकअप वाईटच असतो असं नाही. कधी कधी ब्रेकअप माणसाला मॅच्युअर बनवतं, स्वतःकडे पाहायला शिकवतं, काय चुकलं हे समजतं आणि पुढच्या नात्यात चांगला माणूस बनायला मदत करतं. जर तुम्ही सध्या ब्रेकअप मधून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीतरी तुमच्यावर प्रेम केलं नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. आणि जर तुम्हाला एखादा पुरुष शांत दिसत असेल तर लगेच असा निष्कर्ष काढू नका की त्याला काही फरक पडत नाही. काही लोक वेदना शब्दात नाही तर शांततेत व्यक्त करतात. शेवटी ब्रेकअप नंतर पुरुष काय विचार करतो याचं एकच उत्तर नाही, पण इतकं नक्की आहे, तोही आठवणीशी झगडतो, तोही रिकामेपणा अनुभवतो आणि तोही मनातून तुटतो. फक्त फरक एवढाच, अनेक पुरुष ते जगासमोर दाखवत नाहीत. पण मित्रांनो,
कथेचा शेवट इथे होत नाही, कारण ब्रेकअप नंतर पुरुषांच्या मनात जे चालू असतं ते दिवसेंदिवस बदलत जातं. सुरुवातीला तो स्वतःला मजबूत दाखवतो, पण जसा जसा वेळ जातो तसं त्याच्या आतलं खरं दुःख बाहेर यायला लागतं आणि अचानक एखादं गाणं ऐकून तिची आठवण येते. कधी एखाद्या रस्त्यावरून जाताना जुन्या भेटी आठवतात, कधी फोनमध्ये जुने फोटो दिसतात आणि मग मन पुन्हा भूतकाळात जातं. तो स्वतःलाच विचारतो, आपण इतके जवळ होतो, मग इतके दूर कसे झालो? जिच्याशिवाय एक दिवस जात नव्हता, आज ती पूर्णपणे अनोळखी कशी झाली? हीच गोष्ट पुरुषाला आतून जास्त त्रास देते, कारण पुरुष अनेकदा नात्यात कमी बोलतो पण मनाने खूप अटॅच होतो. आणि जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक शांत पोकळी निर्माण होते. तो बाहेरून हसत असतो, ऑफिसला जातो, मित्रांसोबत फिरतो, सोशल मीडियावर मेमरीज शेअर करतो, पण आतून त्यांचं मन सतत काहीतरी शोधत असतं. काही पुरुष रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, कारण झोपण्यापूर्वी आठवणी जास्त जोरात बोलतात. तिच्यासोबतचे कॉल्स, ती केलेली काळजी, भांडणानंतरचं समजावणं, हे सगळं डोक्यात फिरत राहतं आणि मग तो अचानक तिचा चॅट उघडतो, जुने मेसेज वाचतो, कधी हसतो, कधी डोळ्यात पाणी येतं. पण एक गोष्ट पुरुष सहसा कोणाला सांगत नाही, ती म्हणजे गिल्ट. हो, अनेक पुरुषांना ब्रेकअप नंतर गिल्ट जाणवतं. त्यांना वाटतं, मी तिच्यासाठी अजून चांगला असू शकलो असतो, मी तिचं जास्त ऐकायला हवं होतं, मी वेळ दिला नाही, मी तिला गृहीत धरलं. आणि ही जाणीव उशिरा होते, जेव्हा ती व्यक्ती खरंच दूर गेलेली असते. कधी कधी पुरुष विगोमुळे नातं वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांना वाटतं तीच परत येईल, तीच फोन करेल, पण वेळ निघून जातो आणि मग पश्चाताप उरतो. मित्रांनो, पुरुषांचं प्रेम अनेकदा शब्दात कमी दिसतं, पण त्यांच्या सवयीमध्ये दिसतं. ज्यांच्यासोबत तो रोज बोलायचा, जिची काळजी घ्यायचा, ती अचानक आयुष्यात नसली तर त्यांच्या दिवसाचं बदलून जातं. कधी तो स्वतःला कामात इतका बुडून घेतो की त्याला वाटतं तो मूव्ह ऑन झाला आहे, पण एखाद्या शांत क्षणी पुन्हा तिथेच जातो. काही पुरुष खूप रागीट होतात, लहान लहान गोष्टीवर चिडतात, कारण आतलं दुःख बाहेर येण्यासाठी मार्ग शोधत असतं. तर काही पुरुष पूर्ण शांत होतात, लोकांपासून दूर राहतात, एकटं बसायला लागतात, कारण त्यांना स्वतःचं मन समजत नसतं. आणखीन एक गोष्ट खूप महत्वाची आहे, पुरुषांना ब्रेकअप नंतर रिप्लेस होण्याची भीती वाटते. जेव्हा त्याला समजतं की त्याच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आली आहे, तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळा संघर्ष सुरू होतो. तो स्वतःशी तुलना करायला लागतो, तो माझ्यापेक्षा चांगला आहे का? ती त्याच्यासोबत जास्त आनंदी आहे का? तिने मला इतक्या लवकर विसरलं? आणि हे प्रश्न पुरुषांच्या सेल्फ कॉन्फिडन्स वर परिणाम करतात. पण मित्रांनो, सगळे पुरुष फक्त दुःखात अडकून राहत नाहीत. काही पुरुष ब्रेकअप नंतर स्वतःला नव्याने घडवतात. ते स्वतःवर काम करायला सुरुवात करतात, नवीन स्किल्स शिकतात, फिटनेस सुधारतात, करिअर बनवतात, कारण त्यांना जाणवतं जीवन एका व्यक्तीवर थांबत नाही. हळूहळू त्यांना समजायला लागतं की प्रेम म्हणजे फक्त कोणाला मिळवणं नाही, तर स्वतःलाही समजून घेणं आहे. आणि एक दिवस असा येतो जेव्हा तिची आठवण येते पण वेदना होत नाही. तो फोटो पाहतो पण डोळ्यात पाणी येत नाही. तो जुनं गाणे ऐकतो पण मन तुटत नाही, कारण वेळ हळूहळू जखमा भरत असतो. पण पुरुषाला समजतं की काही लोक आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात, तर काही गोष्टी शिकवण्यासाठी येतात. कधी सेल्फ रिस्पेक्ट शिकवतात, कधी पेटनेस, कधी स्वतःची किंमत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकतो. म्हणून जर तुम्ही सध्या तुटलेले असाल तर स्वतःला वेळ द्या. प्रत्येक जखम लगेच भरत नाही, पण प्रत्येक काळोखा रात्री नंतर सकाळ नक्की येते. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो ते कठीण होतं, पण त्या अनुभवाने मला मजबूत बनवलं. कारण काही वेळा ब्रेकअप शेवट नसतो, तो एका नव्या आयुष्याची सुरुवात असतो. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच मनाला भेटणाऱ्या विषयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.